नमस्कार. झी 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की रूढार्थानं तुमच्या माझ्या मनामध्ये राजकीय नेतृत्व उभं राहतं. मात्र राजकीय नेतृत्व हे खऱ्या अर्थानं समाजाला पुढे घेऊनच जातं असं नाही. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरोखर समाजाला पुढे घेऊन जात असतात, दिशा दाखवत असतात. उद्योग क्षेत्रातलं असंच एक नाव म्हणजे सौरभ गाडगीळ. सौरभ गाडगीळ पीएनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक. 2000 साली पूना गाडगीळ यांचा सराफा व्यापार हा केवळ 21 कोटी रुपयांचा होता. तेव्हा सौरभ यांचं व्यवसायात पदार्पण झालं. नव्या दमाच्या आणि जागतिक दृष्टी असलेल्या या उमद्या तरुणानं नवसंकल्पनांच्या जोरावर पेढीला उद्योगाचं रूप दिलं. अमेरिका, दुबई आणि महाराष्ट्रात सर्वत्र पीएनजीच्या अनेक शाखा उघडल्या गेल्या. केवळ 20 वर्षात 1000 पट म्हणजे 2400 कोटी रुपयांचा उद्योग उभा राहिला. उलाढाल सुरू झाली. आज पीएनजीनं जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवलाय. म्हणूनच आजचे आपले लीडर आहेत सौरभ गाडगीळ. सौरभजी, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. पीएनजी म्हटलं की आम्हाला सहजतेनं ब्रँड रेकग्नाइज होतो तो ज्वेलरी उद्योगातला. सौरभ गाडगीळ यांनी पूना गाडगीळ ते पीएनजी पर्यंतचा प्रवास जो आहे तो घडवून आणलेला आहे. आणि 21 कोटी रुपयांचा उद्योग हा 2400 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे पर इयर टर्नओव्हरपर्यंत. मुळात ही थॉट प्रोसेस कुठून आली की आपण ब्रँड जो आहे तो इनोव्हेटिव्ह करावा आणि मार्केटिंग ब्रँडिंगमध्ये मल्टी स्टोर्समध्ये आपण जावं? खूप मोठा प्रश्न आहे. मी सांगेन सुरुवात ह्याची झाली, आम्ही लक्ष्मी रोडला दुकानासमोर वाडा होता आमचा. त्या लहानपणापासून मी इथेच वाढलेलो आहे. सुट्ट्यांमध्ये किंवा विकेंडला दुकानात येणं, आजोबांबरोबर हात धरून दुकानात येणं, कॅश काउंटरला उभं राहणं, दागिन्यांना हात लावणं, जुनं सोनं बघणं, अशा गोष्टी अजाणतेपणे मी लहानपणापासून करत आलेलो आहे. त्यामुळे एक आपण म्हणतो ना की व्यवसायाची आवड नॅचरली निर्माण झाली. त्यानंतर 10वीपर्यंत मी शाळेत व्यवस्थित अभ्यास करायचो, बोर्डात आलो होतो. आणि त्याच्यानंतर त्या काळात मी बुद्धिबळ खेळायचो. आणि बुद्धिबळ खेळ असल्यामुळे 11वीला कॉमर्सला जाऊ, बुद्धिबळ पण खेळता येईल, नॅशनलला जाता येईल आणि व्यवसायात पुढे मागे बघू आपण काय करायचं, असं त्याला एक माइंडसेट होता. पण त्यावेळेपासून व्यवसायाची आवड निर्माण झाली होती. आणि मला वाटतं की तू प्रश्न तो विचारलास, त्याचा सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलाही व्यवसाय, कुठलंही काम करताना त्यात पॅशन हवी. आणि मला वाटतं ती पॅशन ही तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकते. म्हणजे म्हणतो आपण स्काय इज द लिमिट, ते खऱ्या अर्थाने हे आहे. कारण व्यवसाय आपला आवडायला पाहिजे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की व्यवसाय इज नॉट अबाउट P&L. व्यवसाय इज अबाउट क्रिएटिंग अ लेगसी, क्रिएटिंग अ मार्क. आपण जे करतो आहे त्या काही आपण वेगळं करून दाखवायला पाहिजे आणि ते कायम लोकांना लक्षात राहतं, ते लॉंग लास्टिंग राहतं. तर याच ह्याच्यातनं मी व्यवसायात एंट्री केली. ती पण माझी एंट्री झाली बाय चान्स. मी 1996-97मध्ये माझं MBA करत होतो. सेकंड इयर फर्स्ट इयरला होतो. आणि त्या काळात आम्ही अमेरिका किंवा दुबईला ज्वेलरी एक्सपोर्ट करायचो. आणि एका एक्सपोर्टच्या शिपमेंटला काहीतरी अडचण आली होती, डॉक्युमेंटेशनमध्ये अडचण होती. आणि मी त्यावेळेला MBA इन फॉरेन ट्रेड करत होतो. तर त्याच्यामुळे ती अडचण काय आहे आपण समजून घेऊ आणि त्यात थोडा आपण हातभार लावू, या हेतूने मी तिथे पदार्पण केलं. ती अडचण सुटली, तो एक्सपोर्ट झाला. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात मला समर इंटर्नशिप करायची होती. आणि मग मी RBIला इंटर्नशिप केली. ती पण मी केली गोल्ड मार्केट डेव्हलपमेंटमध्ये. त्या काळात इंडियात गोल्ड मार्केट फ्युचर्सचं नव्हतं. तर मग लंडन मार्केट काय आहे, न्यूयॉर्क मार्केट काय आहे, आपलं इथे कसं ते करता येईल, त्याच्यात मी अनेक बँकरशी भेटलो, अनेक टॉप ज्वेलर्सशी भेटलो. आणि यातनं एक इंडस्ट्रीबद्दल माझं एक फाउंडेशन तयार झालं, एक नॉलेज तयार झालं. आणि त्या फाउंडेशन, त्या नॉलेजवरती आणि पॅशनवरती 2000 साली मी या बिझनेसमध्ये पदार्पण केलं.
तुम्ही म्हटलास की हे कसं करू शकला, आय थिंक ह्या सगळ्यात मोठं श्रेय होतं माझ्या आजोबांचं, दाजी काकांचं. कारण आपण ब्लेसिंग्स म्हणतोच, पण त्याबरोबर एक ओपन माइंडसेट की नवीन गोष्टीला संधी देणं, एक नवीन थिंकिंगला वाव देणं, हे त्यांनी करून हे त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आजोबांना तुम्ही ज्यावेळेला विचार सांगितला असेल की आपण मल्टी स्टोअरला जाऊयात किंवा आपण रिब्रँड करूयात आपल्या प्रॉडक्टला, तर त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती त्यांची? नाही, त्यांची प्रतिक्रिया खूप प्रोग्रेसिव्ह होती. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्या काळातसुद्धा त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणले. असं होतं, तू काय म्हणतोयस ना ते दाखव, आपण चर्चा करू त्यावरती. मी त्यांना म्हणून सांगितलं की आपण एक पहिलं स्वॉट करूयात. मी जेव्हा आलो बिझनेसमध्ये तेव्हा आमचं एकच दुकान होतं, पण त्या स्वॉटमध्ये म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, थ्रेट्स आणि ऑपॉर्च्युनिटीज ह्याच्यातनं केल्यावरती आपल्या स्ट्रेंथ माहिती होत्या. काही स्ट्रेंथ ज्या आपल्याला आपण बघत पण नाही त्या स्ट्रेंथ होत्या, पण त्यातनं मी म्हटलं खरं आपण सगळे बघूयात की आपल्या थ्रेट्स काय आहेत आणि पुढे संध्या काय आपल्याकडे आहेत. त्याच्यातनं मी एक सायंटिफिकली अप्रोच केला आणि मग लक्षात आलं की थ्रेड अशी आहे की त्याला पुणे खूप वाढत होतं आणि आपल्या दुकानामध्ये लिमिटेशन होतं की किती गिऱ्हाईक एकाला येऊ शकतात. त्यावेळेला असं होतं की गाडग्यांकडे गेलो की 3-4 तास जाणार, ही त्यावेळेला एक लोकांमध्ये एक चर्चा असायची आणि लोक त्या सांगायचं नाही गेलं ना 4 तास तर गेले आपले. पण त्याच ह्याच्यातनं असं आलं सर्वेतनं की त्या काळात बायका 1990च्या आधी बायका घरी मॅक्झिमम बायका घरी असायच्या, त्यांना वेळ असायचा. तो काळ बदलला होता, डिस्टन्स वाढली होती, पुणे वाढलं होतं आणि आपण नसतो बदललो, अजून शाखा नसता केल्या तर कदाचित असं असतं की लोकांना यायचं आहे आपल्याकडे, पण गर्दीमुळे किंवा डिस्टन्समुळे लोक येऊ शकत नाही आहेत. ही एक मोठी थ्रेट होती आणि जी थ्रेट जेव्हा सगळ्यांना समजून सांगितली तेव्हा त्यांनी पटली. मग दुसरं होतं की आपलं दुकान चालतं आपण माणसांवरती, कॅशला आपण असायला पाहिजे, दुकान उघड्या किल्ले आपल्याला असायला पाहिजेत. मग ही एक जी मनात कल्पना होती की मालक म्हणजे गल्ल्यावर बसतो, मालक किल्ल्याने दुकान उघडतो, तर ती कशी बदलायची. मग त्याच्यावरती डिस्कशन बरंच झालं करून. मग त्यांना मी त्या सांगितलं आपण की सिस्टीमवरती आपण अवलंबून राहूयात. म्हणजे पीपल नको सिस्टीम्स, म्हणजे सिस्टीम कायम राहते, लोकं बदलली तरी सिस्टीम राहू शकते. मग ती सिस्टीम कशी बसवायची, मग त्याच्यात गोष्टी काय येऊ शकतात. आणि ह्याच्यावर एक वर्षभर चर्चा झाल्यावरती 2001 साली आम्ही आमची पहिली शाखा काढली, म्हणजे ब्रांच म्हणून आपण त्याला, पौड रोडला. आणि जेव्हा ती व्यवस्थित चालली, जेव्हा तिथे जम बसला, तेव्हा सगळ्यांना एक खात्री पटली की आता आपण अजून शाखा विस्तार करू शकतो, आपल्याकडे फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. आता साधारण भारतभरामध्ये 35 शाखा आहेत. मुळात परदेशातही PNG हा ब्रँड आहे. न्यूयॉर्कला सुरू करावं ही कल्पना कुठून आली? हे आपण म्हणतो ना की भारतात शाखा आपल्या होत्या, आपल्याकडे गिराईक बरंच बाहेरगावचं यायचं, परदेशातनं लोकं यायची किंवा मी जायचो, मी शिकायला जायचो. मी अजूनही प्रत्येक वर्षी हार्वर्डला जातो एक छोटा कोर्स करायला की केस स्टडीज, की जगात काय चालू आहे, ग्रुप डिस्कशनसाठी. आणि तिथे गेल्यावरती मी जेव्हा माझ्या मित्रांना किंवा तिथे बाकी लोकांना भेटायचो तर एक कायम त्यांना खंत असायची की आता अमेरिकेत जवळजवळ 10-1 कोटी भारतीय लोक राहतात आणि त्या लोकांना कुठलंही आपलं महाराष्ट्रीयन तिथे ज्वेलरी स्टोअर नाही आहे की आपल्या अगदी छोटे सणांपासून गणपती उत्सव आहे, दिवाळी आहे, काही दागिने घ्यायचे आहेत, काही चांदी वस्तू घ्यायच्या आहेत, त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागतं, मन मोडायला लागतं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही का करू शकत नाही US ला, काय अडचण आहे. मग ही डोक्यात एक मला चॅलेंज आलं होतं की खरं आपण का करू शकत नाही. ही गोष्ट आहे 2006-07 सालची. मग त्यावेळेला आम्ही म्हणलो की चला आपण एक थोडं एक्झिबिशन्स करू, मार्केट स्टडी करू, बघू कसं होत आहे. मग आम्ही 2008 आणि 2009 ह्याच्यात US ला अनेक ठिकाणी एक्झिबिशन्स केली, अनेक सिटीजमध्ये जाऊन, काही लोकांच्या घरी जाऊन, छोट्या हॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये. त्यातनं एक आला कॉन्फिडन्स की लोकांनी ते दागिने घ्यायचे आहेत, लोकांना डिझाईन आवडत आहेत आणि हे मार्केट चांगलं आहे. आणि मग 2009च्या अखेरीस तिथे शाखा चालू केली. आम्ही त्याला निवडलं पहिलं कॅलिफोर्निया, कारण कॅलिफोर्नियामध्ये एक आपली IT मधलं मोठं पॉप्युलेशन होतं, जे ते सेटल्ड आहे, वेल अर्निंग आहे आणि ज्यांच्याकडे बाईंग पोटेन्शियल आहे. दुसरं म्हणजे की त्या महाराष्ट्रीयन लोकसंख्या खूप मोठी होती आणि तिथे कोणीही महाराष्ट्रीयन ज्वेलर नव्हता. म्हणजे बरेचसे छोटी दुकानं होती, मॉम अँड पॉप ज्याला म्हणतो आपण, पण ते बरेचसे लोक होते गुजराती, पंजाबी, त्यांची दुकानं तिकडे होती. आम्ही जर चालू केलं दुकान, त्या US ला नेक्स्ट 2 महिन्यानंतर लिमन ब्रदर्सचा कोलॅप्स झाला आणि USची इकॉनॉमी पूर्ण ढासळली. अगदी मला तेच विचारायचं होतं की कारण एखादी उद्योग आपण भारताबाहेर घेऊन जातो आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला अडचण तयार होते मोठी, त्यावेळची काय प्रतिक्रिया होती? कारण लेमन ब्रदर्स झालेलं होतं, अनेकांच्या नोकऱ्या जात होत्या, मुळात क्रयशक्तीच संपत होती आणि या परिस्थितीत तुम्ही उद्योग घेऊन गेला होता. मग त्यावेळेला कुटुंबाची आणि ओव्हरऑल व्यवसायाची काय प्रतिक्रिया होती? मला स्वतःला वाटतं ना की चॅलेंजेस गेट द बेस्ट आउट ऑफ यू, असं मला स्वतःला बिलीफ आहे. किंवा वाटतं की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी बघितलं
की जेव्हा रस्ता स्मूथ असतो आपलं झोप लागते, पण वळणं असली की आपण जागा असतो गाडी चालवताना. असंच आहे की व्यवसाय जागा स्मूथ चालू असेल ना, आपण पण खूप कॉम्प्लेसंट होतो आणि चॅलेंजेसमधनं आपल्या आतली जी इनर शक्ती असते ती पुढे येते. ते मला वाटतं नेहमी आयुष्यात चॅलेंजेस आपला कधी नवीन शिकून जातं आणि आपला अजून स्ट्रॉंग बनवतं. तेच US ला झालं आमचं, की तू म्हटलं असं लिमनचा कोलॅप्स झाला आणि US 1 वर्ष पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना की डिप्रेशनमध्ये होतं. फायनान्शियल लोकांची अवस्था खूप खराब होती. पण आम्ही ठरवलं की त्या काळात आपलं दुकान आपण चालू ठेवायचं आणि आपण त्यातनं शिकायचं. मग त्या काळात बऱ्याच लोकांना भेटलो आम्ही. काय चुकलं तिकडे, US मार्केट कसं फंक्शन करतं, हा एक चांगला लेसन मिळाला. त्यात नो डाऊट आपल्याला त्या वर्षात आपण थोडे आपले पैसे स्वतः घालायला लागले, कारण सेल नव्हता. पण एक तो म्हणतो आपण लर्निंग एक्सपिरियन्स जो आहे ना, तो खूप चांगला आला आणि मला वाटतं एव्हरी चॅलेंजमधनं आपल्याला कळतं की अजून याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं, आपण काय करायला पाहिजे. अगदी. पण यात एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही मॅनपॉवर ती जी निवडली तिथली, त्यात तुम्ही एक वेगळं समीकरण म्हणजे HRचाही प्रयोग तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने तिथे राबवला. तो ह्युमन रिसोर्सचा प्रयोग सांगा ना, कशा स्वरूपाचा होता? US ला मी ना जेव्हा जायचो मी US ला बरेच वेळा दुकानांमध्ये मॉलमध्ये हिंडायचो, ती दुकानं बघायचो आणि तिथे वेगळा ट्रेंड दिसायचे. काही स्टोर्समध्ये खूप यंग दिसायचे HR सगळा स्टाफ. काही ठिकाणी म्हाताऱ्या आजी ते दुकान कॅश काउंटर असायच्या. मग मी विचारतो का? नाही, आमच्याकडे लोकांना बरं वाटतं कोणी वयस्कर असलं की. US ला एज लिमिटेशन काही नाही आहे. यू कॅन वर्क टिल वॉट युअर एज. त्यामुळे तिथे अशी पण लोकं मिळतात. मग म्हटलं आपल्या दुकान येणारं गिराईक कोण आहे? तर आमच्या येणारं गिराईक बरंच व्हेरिड होतं. लहान मुलं पण म्हणजे फॅमिली यायच्या, त्यांच्या लहान मुलं असायची, मिडल एज कपल यायची, वयस्कर लोकं पण यायची. मग म्हटलं की नुसतंच आपण US ला म्हटलं एशियन म्हणतो आपण, म्हणजे त्यात पाकिस्तानी आले, बांगलादेशी आले, ही सगळी लोकं दागिने घेतात. प्लस मेक्सिकन, व्हिएटनामी ज्यांना गोल्डची आवड आहे. मग त्या लोकांसाठी काय करायला, मग असा एक HR व्ह्यू घेतानावरती आम्ही दुकानात वयस्कर आमच्याकडे एक आजोबा होते हू 80 इयर्स ओल्ड, पण ते दुकान तिथे यायचे 4 तास यायचे संध्याकाळी. 2 वयस्कर लेडीज होत्या. त्यानंतर स्पीकिंग महाराष्ट्रीयन स्टाफ म्हणजे गुजराती बोलणारी लोकं, साऊथ इंडियन बोलणारी लोकं म्हणजे तामिळ, तेलुगू. त्याबरोबर एक मेक्सिकन स्टाफ घेतला होता आम्ही की ती भाषा बोलण्यासाठी. कारण शेवटी ज्वेलरी बाईंगला एक इमोशनल कनेक्ट असणं जरुरी आहे आणि आपली भाषा बोलता आली तर ते गिरायकाला बाईंग खूप सोपं होतं. त्यामुळे इंग्लिश हे कंपल्सरी होतंच, पण बाकी या मल्टीलिंग्वेज यामध्ये मग स्टाफ वेगळ्या एज ग्रुपचा, वयस्कर लोकंसुद्धा लिमिटेशनच्या त्यांना फार उभं राहता येत नाही, पण ते बसून काम करतात. पण ते सल्ला येतात असं आजोबा सांगतात एकाला, तो सल्ला वेगळा पडतो. अशा गोष्टी US ला मी खूप करून बघितल्या, विच हॅव बीन व्हेरी सक्सेसफुल. तुम्ही जसं सांगितलं की कोणत्याही प्रॉडक्टला किंवा कोणत्याही बाईंग सेलिंगला इमोशन्स असणे खूप गरजेचे असतात. त्याच्याशिवाय तुम्ही त्या कस्टमरच्या फॅमिलीचा पार्ट होत नाही आणि त्यासाठी तुम्ही ते इमोशन्स आणण्याचा प्रयत्न केला. निश्चितच त्याच यश मिळालं. तुम्ही दुबईतही गेलात. दुबई ॲज अ कॅपिटल ऑफ गोल्ड त्या दृष्टीने जर बघितलं तर तिथलं मार्केट अगोदरच कॅप्चर होतं. खूप मोठा म्हणजे मेजर इंडस्ट्रीज जी होती ती तिथे एक्स्टॅब्लिश होती. त्या मार्केटला आपल्याला जावं असं का वाटलं? हे दुबई म्हटलं ना की सिटी ऑफ गोल्ड हे नाव दिलं जातं. त्यामुळे प्रत्येक असं ज्वेलरला वाटतं की आपलं दुकान दुबई असायला पाहिजे, कारण ती एक सिटी ऑफ गोल्ड आहे आणि होतीसुद्धा. असं की तिथे जाऊन कसं करणार आपण, कारण दुबईला मॅक्सिमम लोकं जे आहेत ती मल्लू लोकं आहेत काम करणाऱ्यामध्ये. पण त्याच्यानंतर सरप्रायझिंगली सेकंड मोठा चंक आहे महाराष्ट्रीयन लोकांचा, जे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. पण बँकिंगमध्ये, ऑइल अँड गॅसमध्ये बरीच लोकं महाराष्ट्रीयन आहेत. जी लोकं ते राहत आहेत तिथे अनेक वर्ष आहेत. ते महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. तर मग हे झाल्यावरती म्हटलं आपण दुबईला का जाऊ शकत नाही. चॅलेंज मोठा होता असं तू म्हटलं, प्रत्येकाने ते सांगितलं की दुबईला एवढे लोक आहेत, तिथे आपण कसं जाणार, आपण ते कसं एस्टॅब्लिश करणार. पण मी म्हटलं की हा एक चॅलेंज आहे, आपण परत चॅलेंज एक्सेप्ट करूयात. एक नवीन ह्याच्यात मग 2015 साली आम्ही दुबईला ऑप्शन दोन होते, एक मीना बाजार किंवा गोल्ड सूक. पण म्हटलं जिथे आपली लोकं खरेदी करतात, जिथे बाईंग वेडिंग शॉपिंग होतं, तिथे आपण दुकान करावं. मीना बाजारमध्ये आम्ही दुकान चालू केलं. त्यावेळेला परत प्रश्न होते की दुबईत नाव कसं करायचं. जाहिराती खूप करायच्या. आम्ही म्हटलं मी त्या सलमान खानला भेटलो आणि त्यावेळेला सलमान खानला आम्ही घेतला ॲज ॲम्बॅसेडर दुबईसाठी. दुबईला सलमान खान येतो म्हटल्यावरती प्रत्येकामध्ये चर्चा आली, सगळ्यांमध्ये नाव पोचलं ते आणि रिस्पॉन्स दुकानला पहिल्यांदा चांगला मिळाला. परत दुबईला टुरिस्ट लोक खूप आहेत, त्यामुळे तो एक मोठा बिझनेस आहे. लोकल पॉप्युलेशन आहे, त्यामुळे तिथे एक वेगळे चॅलेंजेस येतात, वेगळ्या प्रकारचा बिझनेस करायची पद्धत आहे. पण एक चॅलेंज होता आणि मला वाटतं चॅलेंजमधनं आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळतं, एक प्रेरणा मिळते. मग चॅलेंजमधून तुम्ही सातत्याने नवीन प्रयोग केले, यशस्वीही झालात. मला एक नेहमी तुमच्या ब्रँडकडे नजर टाकल्यानंतर एक तो
असा रॉयल कलर जो आहे, मुळात जो आम्ही कॅडबरीत बघत आलेलो तो जांभळा रंग पाहायला मिळतो आणि ती ब्रँड आयडेंटिटी आहे, तो ब्रँड कलर आहे. मुळात ब्रँड कलर म्हणून हा जांभळा कलर निवडावा ही कल्पना कुठून आली? ही ॲक्च्युली कल्पना खूप झाली कोइन्सिडेंटली. मी पॅरिसला आम्ही ट्रिपला गेलो होतो फॅमिली, आणि तिथे मी एकाशी बोलत होतो जो या आर्ट फील्डमधला होता. त्याशी बोलताना असा मी विषय निघाला कलर्स आणि लुव्र म्युझियम, आणि त्याच्यात बोलताना ते सांगितलं की पूर्वी हा पर्पल कलर वॉज ओनली फॉर रॉयल्टी, आणि तो वापरायला रॉयल फॅमिलीकडनं परमिशन लागायची. आपण बघितलं कॅडबरीवर ऑथेवर लायसन्स चॉकलेट मेकर्स म्हणून त्यांना तो कलर वापरता यायचा. विम्बल्डनला बघितलं तर पर्पल कलर वापरतात, पण दॅट इज लायसन्स, कारण ते रॉयल फॅमिली सपोर्ट होता. तर मग नंतर रॉयल फॅमिलीज गेल्यानंतर तो कलर झाला, पण त्याची हिस्ट्री अशी आहे की रॉयल्टी आणि पर्पल गो टुगेदर. म्हणजे पूर्वी गाऊन्स होते लोकांचे, त्यात रॉयल होते, ते एक असा कलर होता तो की तो कॉमन लोक वापरू शकायची नाहीत. आणि मग मी म्हटलं आपण हा कलर इथे वापरू शकतो का, की मागे फिलॉसॉफी अशी होती की प्रत्येक माझा कस्टमर एक रॉयल कस्टमर आहे, तो जागेने घेतो पीएनजीचे, तर वी आर सर्विंग रॉयल्टी, आणि फॉर अस प्रत्येक माणूस हा रॉयल्टी आहे. ह्याच्यातनं ही कल्पना निघाली. तो कलर युनिक आहे, तो कलर उठून दिसतो, आणि कोणी वापरला नव्हता आत्तापर्यंत. तू म्हटलं असं कॅडबरी वापरायची, पण त्या मागचं लॉजिक कॅडबरीला ती परमिशन होती. आणि आता काळात म्हटलं की हा कलर एक स्टँडआउट होतो आणि प्रत्येकजण हा कलर अप्रिशिएट करतो. तर मागची स्टोरी अशी होती की इट स्टूड फॉर रॉयल्टी. क्या बात आहे. मुळात प्रत्येक ब्रँडला आहे ना की आयडेंटिटी हवी असते, आणि ती आयडेंटिटी रंगातून पण मिळते. आणि त्याचा अगदी सुरुवातीच्या काळातला प्रयोग म्हणजे सौरभजींनी केलेला प्रयोग आहे. म्हणजे हा काही एकमेव प्रयोग नाही आहे. म्हणजे ठीक आहे, एक पारंपरिक उद्योग आपल्या घरात होता, पेढी म्हणून आपण सराफा पेढी चालत होती, पण त्याला एक व्यावसायिक रूप द्यावं, उद्योगाचं रूप द्यावं, या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही यशस्वी झालात. मुळात या पूर्ण प्रयोगांमध्ये शिक्षणाचा भाग आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. MBA तुम्ही केलं त्यावेळेला असं ठरवून की हाच व्यवसाय करायचा आहे, घरचं जे म्हणजे कौटुंबिक व्यवसाय तोच पुढे घेऊन जायचा आहे, हे उद्दिष्ट क्लिअर होतं? MBAला असताना उद्दिष्ट बरोबर क्लिअर होतं. कारण MBAला मी फर्स्ट इयरला असताना मी म्हटलं होतं एक्सपोर्टचा एक किस्सा आला होता, त्यात मी इन्व्हॉल्व झालो होतो. परत मी माझं MBAचं इंटर्नशिप जे आपण असते फर्स्ट इयरनंतर, ती मी RBIमध्ये केली होती. त्या गोल्ड मार्केट्समध्ये होतो, त्यामुळे एक मला मार्केटची एक पूर्ण अंडरस्टँडिंग, एक आवड निर्माण झाली होती. पण माझ्या डोक्यात एक होतं की मला टिपिकल दुकानात सकाळी 10 ते संध्याकाळी 8 बसा आणि पेढीवर बसून काम करा, हे मला करायचं नव्हतं. पण त्याबरोबर म्हणून मी म्हटलं होतं की जर का ती संधी मिळाली तर मी ह्याच्या पुढे व्यवसाय वाढवू शकीन, आणि नसेल तर म्हटलं मी बाकी काय करीन. कारण एका दुकानाला एवढी लोकांची गरज काहीच नव्हती. तर तो एक माइंड होता, आणि त्यावेळेला आल्यावरती सगळ्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी अनेक गोष्टी नवीन करू शकलो. कारण मला वाटतं की आपण शिकलो, आपलं पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल नुसतं वाया घालून एका दुकानात बसून दिवसभर बसायचं, तिथे काम करायचं, ह्याच्यात मजा काही नव्हती. तर मला एक क्लिअर होतं MBA करत असताना की आपल्याला जे शिकवलं MBAमध्ये की थिंक बियॉन्ड युअर लिमिट्स. आणि त्या काळात मी बऱ्याच पुस्तकं वाचायचो, ऑटोबायोग्राफी वाचायचो. आपण अमेरिकेतले बघितले उद्योगपती की एका ठिकाणी राहून 100 दुकानं बघतायत, चालवत आहेत, व्यवसाय करतायत, जगभरात आहेत. त्यामुळे एक मनात तर ध्येय होतं की करायचं तर काही वेगळं करायला पाहिजे. आपला व्यवसाय वाढत आला तर त्यात सुख सगळ्यात मॅक्झिमम होतं, नथिंग लाईक इट. म्हणून ते मग एक धरून मी माइंडसेट इथे एंट्री केली, आणि सगळ्यांनी सपोर्ट चांगला केला. अगदी. पण तिच्यात एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमच्या या सगळ्या केस स्टडीवर, कारण तुमची पण स्वतःची एक केस स्टडी आहे. तुम्ही आज जगाच्या केस स्टडी अभ्यासत असताना तुमची उद्या आम्हाला केस स्टडी म्हणून अभ्यासावी लागणार आहे. तुम्ही डेलिगेशन ऑफ पॉवर यावर खूप काम केलेलं आहे, तर ते कशा स्वरूपाचं होतं? ठीक आहे. मी ज्या दुकान आलो ना तेव्हा मी आमचे एक सिम्बॉईजमधले होते प्रोफेसर गोडबोले म्हणून, त्यांना मी म्हटलं की सर या बघाल ते या इकडे. ते मला ते म्हणले की तुम्ही इथे जे करताय ना सगळं तुम्ही स्वतःच करताय. म्हटलं हो ना. तर ते म्हणले हे तुम्ही किती वेळ करू शकणार आहात, मग तुम्हाला लिमिटेशन आहे की तुम्ही एका दुकानात एका ठिकाणी आहात, तुम्ही ह्याच्या पलीकडे तुम्ही इथे सगळी सर्व्हिस चांगली येत आहे, काम करताय, एन्जॉय करताय. पण तुझी विजन जी आहे की मला ग्रो करायचं आहे, त्यासाठी यू हॅव टू हॅव सिस्टीम्स. सिस्टीम म्हणलं की त्याला डेलिगेट करायला पाहिजे. डेलिगेशनला सगळ्यात महत्त्व मला वाटतं एक मेंटल प्रिपेअर्डनेस लागतो की माझ्या दुकानात माझ्याकडे किल्ल्या नाही आहेत, मी गल्ल्यावर बसत नाही आहे, ही एक मेंटल तयारी लागते. आणि दुसरं डेलिगेशन हॅज टू गो अलॉंग विथ चेक्स आणि मेजर्स. म्हणजे आपण त्याला म्हणतो की नुसतं डेलिगेट केलं आणि कंट्रोल सुटला तर ते चुकीचं होऊन जाईल सगळं. त्यामुळे डेलिगेशनला एक प्रॉपर मेट्रिक्स लागतं, ऑथॉरिटी मेट्रिक्स. तर ते बसून केलं आम्ही. त्याला रिपोर्ट्स लागतात,
आणि एका ऑर्गनाईज पद्धतीने काम केलं तर डेलिगेशन शक्य आहे. बरेच लोक म्हणतात अरे नाही मी हे करू शकत नाही, कारण ती तुमचं स्ट्रक्चर ऑर्गनाईज नाही आहे. डेलिगेशन फार अवघड नाही आहे. डेलिगेशन म्हणजे काय आहे की मी जे काम करू शकतो ते माझ्यापेक्षा चांगले लोक काम करू शकतात. कारण मी असं म्हटलं की मी सगळंच करू शकतो तर ते म्हणजे होतं जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. त्यापेक्षा मी प्रत्येक क्षेत्रातली लोकं चांगली निवडली, त्यांना मी माझं ड्रीम सांगितलं. डेलिगेशनला महत्त्वाचं काय आहे की आपलं स्वप्न जे आहे ते लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, कारण वी ऑल हॅव टू लिव्ह अ कॉमन ड्रीम. ते झालं करून की मग मला तुझ्याकडनं अपेक्षा काय ह्याची क्लॅरिटी हवी. मी सांगितलं मला हे करून हवं आहे तुझ्याकडनं, पण ते हे म्हणजे काय ते लिस्ट डाऊन करायला पाहिजे. कॅन बी क्वांटिटी, कॅन बी बेस्ड ऑन सब्जेक्टिव्ह, पण ते लिस्ट डाऊन करायला पाहिजे. त्याला एक टाईम फ्रेम असायला पाहिजे आणि मग ते तू कसं करणार. म्हणजे तुला मी सांगितलं तू जाऊन उद्या युद्ध कर, तर काय काय लागणार आहे ह्याची तयारी असायला पाहिजे आणि माझं काम आहे ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणं. त्यामुळे असं प्रकारे डेलिगेशन केलं आम्ही आणि वेगळ्या क्षेत्रांमध्ये केलं. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये मार्केटिंग असेल, सेल्स असेल, फायनान्स असेल, त्या लोकांवर विश्वास ठेवणं, त्या लोकांना डेलिगेशनला लोकांना रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो माणूस त्यातला क्वालिफाईड आहे, त्याला रिस्पेक्ट देणं, त्याच्याकडनं ते काम करून घेणं आणि त्याला थोडी स्पेस देणं. तर ते करू शकणारं डेलिगेशन खरंच कोणी करू शकेल. आणि आजच्या काळात बघितलं आपण तर डेलिगेशन इज द की इन एनी डिपार्टमेंट. तुमच्या या पूर्ण व्यवसायाची टॅगलाईन आहे, ती टॅगलाईन पण याच अर्थाची आहे. ती कशा स्वरूपातली ती सांगा ना. आम्ही आमचं फिलॉसॉफी आहे थिंक प्युअर. आणि हे मला लहानपणापासून सांगतात दाजी काका की तू काही आयुष्यात करतोस, करशील, पुढे करणार आहेस किंवा आत्ता करतोय, तर एक भावना त्यात शुद्ध असायला पाहिजे. म्हणजे आपण जे काय करतो त्याच्यातनं मला एक क्लिअर ऑब्जेक्टिव्ह असलं, शुद्ध भावना असेल तर ते काम नक्की चांगलं करून होईल. म्हणजे तू अभ्यास करताना टेन्शन घेऊ नकोस किंवा त्यावेळेस की माझ्या मनात मी कष्ट करणार आहे, मला पास व्हायचं आहे, एक भावना शुद्ध असेल, मला पुढे करायचं आहे, तर तो यश नक्की मिळेल. तो हाच पुढे व्यवसाय आम्ही व्यवसायात ते म्हणले की करताना थिंक प्युअर म्हणजे काय की प्युअर आपण माल विकायचा प्युअर हे तर अर्थ झालाच, पण त्यापेक्षा आपले विचार प्युअर असायला पाहिजेत. मला कोणाला फसवणार नाही मी. म्हणजे आमचे कारागीर सांगतात की साहेब तुमच्याबरोबर आम्ही एवढं मोठे आलो, असं बाकी संधी मिळाली नसते आम्हाला कोणाकडे. म्हटलं तुम्ही मोठे आहात तुमच्या कष्टामुळे, पण तुम्ही एक आपला विचार असेल ना किंवा लोक आपल्याबरोबर मोठी व्हायला पाहिजेत. नुसतं आपण मोठं आलं बाकी लोक मोठी झाले तर त्यांनी दॅट इज नॉट हाऊ बिझनेस फंक्शन. त्यामुळे एक विचार जो होता ना की आपल्याबरोबर आपली टीम आहे, आपल्याबरोबर आपले सहकारी आहेत, आपले एम्प्लॉईज आहेत, हे सगळे जेव्हा मोठे होतील तेव्हा खऱ्या अर्थाने तो व्यवसाय एक एनरिच होईल. आणि हीच फिलॉसॉफी होती थिंक प्युअर मागची की तुम्ही जे काय कराल ते विचार करा विथ प्युरिटी. प्युरिटी म्हणजे ऑनेस्टी असू शकते, ट्रान्सपरन्सी असू शकते. म्हणजे तुम्ही पैसे कमवा, व्यवसाय करताय पैसे कमवायलात, पण तो चांगल्या अर्थाने करायला पाहिजे की विच यू कॅन एन्जॉय. अगदी मुळात जसं तुम्ही म्हटलात की शुद्ध विचार असणं खूप गरजेचं आहे आणि ती भावना शुद्ध असली की यश मिळत जातं. या प्रक्रियेमध्ये कधी असं झालं का की एखादी फेल्युअर आलं आणि जे फेल्युअर खूप काही शिकवून गेलं, असा एखादी अनुभव? नाही, फेलियर तर खूप येतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघतो आपण की आपण एखादा ब्रांच चालू करतो, तिथे आपल्या मनात थोडं सेल अपेक्षित पहिला मिळत नाही, मग आपण त्यावर विचार करतो की काय आपलं चुकलं, काय करायला पाहिजे. तर या गोष्टी मला वाटते प्रत्येक लर्निंग एक फेलियर एक लर्निंग स्टेप आहे आणि मी त्याकडे धरतो. म्हणजे आता आम्ही एका सिटीमध्ये गेलो की तिथे अशी ज्वेलरी ठेवायला पाहिजे, हे करतो आपण, पण तिथे सेल नाही झाला समजा करून तो काही लोकांची वेगळ्या आवडीनिवडी असतील तर ते आणणं, त्याला ॲडॅप्ट करणं हे एक प्रकारचं होतं. आपण एखादं नवीन कलेक्शन लॉन्च करतो, ते कलेक्शन कधीकधी आपण टाईमच्या आधीच लॉन्च केलेलं असतं. म्हणजे आम्ही 2004 साली मी त्याचं अगदी स्वतः उदाहरण देतो की आम्ही इटालियन ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं पुण्यामध्ये, जे फिनिशिंगला खूप चांगलं होतं, स्टायलिश होतं, महाग होतं. ते एवढं नाहीच चांगलं झालं, कारण त्या काळात लोकांना अवेअरनेस नव्हता याचा, अरे एवढे पैसे भरायचे. पण आता बघितलं तर ते आता हॉट सेलिंग आहे. कधी म्हणतो आपण वी आर अहेड ऑफ टाईम. पण प्रत्येकातनं शिकायला पाहिजे. मला वाटतं की आपण ॲडॅप्ट व्हायला पाहिजे. आपण असं करत बसलो की नाही कार कुठे आहे, आपण कुठे आहोत, लोकांना काय हवं आहे, आपण काय देतो आहे, ह्या गोष्टी मॅच केल्या ना तर मला वाटतं की फेलियर विल नेव्हर बी अ फेलियर, इट विल बी अ गुरु, टीचर. अगदी. पण या पूर्ण प्रक्रियेमध्ये जसं मी सुरुवातीला गप्पा मारताना तुमच्याशी मला जाणवलं, मंगळसूत्र महोत्सव हे इनोव्हेशन होतं व्यवसायातलं आणि ते तुम्ही त्या टप्प्यावर केलं. मग तुम्ही पहिलेच असाल या व्यवसायातले की ज्यांनी अशा स्वरूपाचा एक उत्सव साजरा केला, महोत्सव साजरा केला. तर ही कल्पना कुठून आली की अशा स्वरूपामध्ये आपण आणखी मार्केट डेव्हलप करू शकतो? हे म्हणजे मी US ला शिकत असताना मी वॉलमार्टचं त्या पुस्तक वाचलं होतं सॅम वॉल्टनचं, आणि त्याच्यात त्यांनी दिलं होतं की हे सगळे दिवस US ला जे क्रिएट झालेले आहेत, दीज आर ऑल क्रिएटेड बाय पीपल इन बिझनेस. की आपण म्हणतो थँक्सगिव्हिंग डे, मदर्स डे, फादर्स डे, हे दिवस काय होते की लोकांना जाऊन खरेदी करावी. लोकांना आपण देतो ओकेजन, एक संधी देतो आहे.
तर आपण आपल्या ह्याच्यात मी अडॅप्ट केलं ते तर म्हटलं आपल्याकडे एक कॅलेंडर आहे वर्षाचं. त्याच्या आपल्याकडे आपण धरलं एप्रिलपासून धरलं आपण मार्चपर्यंत फायनान्शियल इयर. गुढीपाडवा अक्षय तृतीया एक सुरुवात होते. मग त्यानंतर पुढे काय येतं. म्हणलं श्रावण महिना आपण काय करू शकतो का. मग आपल्याकडे मॅक्झिमम जो आयटम विकला होतो कॅटेगरी ती आहे मंगळसूत्र. आपल्याला बायका मंगळसूत्र घालतात आणि त्या काय असं लक्षात आलं की आपण लोकांना दिली व्हरायटी तर बायका मंगळसूत्र अनेक टाईपची घेऊ शकतील. पूर्वी काय होतं लॉंग आणि शॉर्ट, पण आता त्यामध्ये पार्टी वेअर, ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअर अशा अनेक टाईप आलेले आहेत त्यातलं. मग ते आम्ही चालू केलं मंगळसूत्र महोत्सव की आणि हा मी प्रयत्न केला 2005-06 साली की जेव्हा हे काय आहे. मग महोत्सवात काय तेव्हा एका त्या महिन्यात अनेक डिझाईन्स त्यावरती अट्रॅक्टिव्ह ऑफर्स. तर हा मी म्हटलं की वेस्टर्नला जे लोक करतायत की थँक्सगिव्हिंग डे म्हणजे काय असतं की तुम्ही अख्खी फॅमिली बसा एकत्र एकमेकाला गिफ्ट द्या, ज्याला आपण दिवाळी म्हणतो. मग असा आपण बघितलं कॅलेंडर त्याला मी अडॅप्ट केलं आपल्या इंडियन ह्याच्यानुसार. मग श्रावणात काय होतं, मग भाद्रपदात काय करता येईल, तर आपले महिने आपण मांडले आणि त्याच्यावर जोडून काय गोष्टी करता येतील ही कल्पना धरली. त्यातनं मंगळसूत्र महोत्सव आणि त्याला लोकांना रिस्पॉन्स खूप चांगला यायला. मग त्यावर 15 वर्ष आली, 20 वर्ष आली व्हायला येतात. तो आम्ही सातत्याने करतोय आणि प्रत्येक वर्षी लोक ती आतून वाढ बघतात. यात इनोव्हेशन हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, कोणत्याही रिटेल प्रोसेसमध्ये. तर तुम्ही इनोव्हेशन्स म्हणून कशा स्वरूपाचे नवे प्रयोग केले. पण ते इनोव्हेशन हे ना प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. रिटेलमध्ये तर मला वाटतं एव्हरी डे इज न्यू. कारण इथे म्हणतं रिटेल इज अबाउट डिटेल आणि ह्याच्यात तुम्हाला काय नवीन लोकांपर्यंत लोकांना मिळतं आहे. म्हणजे मध्ये आम्ही केलं ट्राय ऑन ज्वेलरी की 3 वर्षापूर्वी दुकानामध्ये किऑस्क केले होते आम्ही की तुम्ही येऊन ज्वेलरी कशी दिसते ती तुमचा फोटो काढा इकडे किऑस्कवरती, त्या ज्वेलरी सिलेक्ट करा. म्हणजे जी आत्ता आपण AI म्हणतोय ते आम्ही आधी त्याला चालू केलं होतं. आम्ही ऑमनी चॅनल म्हणून चालू केलं होतं, ऑमनी स्टोअर, की तुम्ही ज्वेलरी वेगळ्या ठिकाणी बघा ऑनलाईन, एक रिक्वेस्ट टाका, आम्ही त्या दुकानात ती सगळी ज्वेलरी मागवून ठेवू आणि तुम्हाला एकत्र एका ठिकाणी बघता येईल सगळं ते. हे असे आम्ही प्लॅटिनम ज्वेलरी सगळ्यात पहिली चालू केली इकडे की पूर्वी प्लॅटिनममध्ये लोक चांदी म्हणाय ती दिसते चांदीसारखी, पण ती चालू केली आम्ही. डायमंड आम्ही चालू केले विथ सर्टिफिकेशन्स की जे इथे नव्हते. आम्ही प्रत्येक डायमंड आमचं विकायचं विथ सर्टिफिकेट. त्याची बायबॅक पॉलिसी आम्ही चालू केली की 100% बायबॅक जे कोणी देत नव्हतं. ते मला वाटतं इनोव्हेशन आहेत ना ते आम्ही ज्वेलरीमध्ये केले. म्हणजे डिझायनिंगमध्ये त्याच्यात वेगळी आम्ही कलेक्शन लॉन्च केली होती की जो एक भाग होता की मिक्स अँड मॅच जे आत्ता म्हणतो आपण ते आम्ही अनेक वर्ष करत होतो. बंगाली ज्वेलरी आणि साऊथ इंडियन ज्वेलरी, कुंदन आणि टेम्पल ज्वेलरी असं मिश्रण करून. तर एक प्रॉडक्ट इनोव्हेशन आहे, एक स्टोअरमधले सर्व्हिस इनोव्हेशन की ते आपल्याला कसा करता येईल. म्हणजे आम्ही त्या 2003-04 साली आम्ही एक कॉन्सेप्ट केली होती की कस्टमर केअर ऑफिसर. ही मला आयडिया बँकेतनं आली. आपण पुढे बँकेत जायचो त्या बँकेला आपलं कोणी वेलकम कर असायचं, पुढे दुकानामध्ये असं कोणीच नसायचं. मग त्याला म्हटलं आपण ही बँकची कॉन्सेप्ट जी आहे ती इथे आपल्या अडॅप्ट करू शकतो का. किंवा आल्यावरती एक वेलकम करणं आणि त्या व्यक्तीचं काम होतं की तुम्हाला त्या काउंटरपर्यंत पोहोचवणं की तुम्हाला काय बघायचं तिथे या. मग इनोव्हेटिव्ह सेव्हिंग्स किंवा म्हणतं की प्लॅन करता येतील काही का. मग लोकांच्या ह्याच्यात आलं की आम्हाला एकदम दागिने घेता येत नाही आहेत. मग आपण ती चालू केले मंथली ती टप्प्याटप्प्यात पैसे भरा तुम्ही आणि झाले 12 महिने की तुम्ही त्यानंतर खरेदी करा. आपण 3 वर्षापासून आता एक करतो प्युअर प्राईस ऑफर की ज्याच्यात तुम्हाला सीझनच्या आधी आपण ते ओपन करतो की तुम्ही आत्ता बुकिंग करा, सीझनमध्ये भाव वाढला तुम्हाला तुमचा बुकिंगचा भाव मिळेल आणि भाव कमी झाला तुम्हाला कमी भाव मिळेल. डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. त्यामुळे आता या सगळ्याला सायन्स आहे, सगळ्याला बॅकएंड आहे मागे. पण फरक कस्टमर त्यातनं काय होतं आहे की मला फायदा दोन्हीकडने आहे. भाव वाढला तरी मला फायदा आहे, भाव उतरला तरी मला फायदा आहे. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत इथे इनोव्हेशनच्या. आम्ही पहिला सिल्वर ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला होता सिल्वर स्टाईल नावाने 2010 साली की त्यावेळेला की 9 to 5 स्टर्लिंग सिल्वर ज्वेलरी. मग त्याच्या आम्ही अनेक व्हरायटी आणल्या होत्या. त्याला मी बरंच हिंडायचो आम्ही की बँकॉकला, हाँगकाँगला तिकडनं ज्वेलरी सिल्वरची घेऊन यायचो. मग आता आम्ही नवीन आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी सगळी आहे म्हणजे साज म्हणा, ठुशी, हे सगळं आम्ही तयार केलं सिल्वरमध्ये आता आणि ते करतो आहे आता. मूव्ही ज्वेलरी आम्ही खूप करायला लागलो. मग ते एक इनोव्हेशन केलं त्यातनं एक मिळालं सॅटिस्फॅक्शन. आम्ही अनेक चित्रपटांसाठी मालिकांसाठी ज्वेलरी करतो त्याच्यातनं एक मिळतं. जसं तुम्ही दुबईतलं सांगितलं की सलमान खानला तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून साईन केलं, तुम्ही तिकडे घेऊन गेला. मग पुढच्या टप्प्यात माधुरी आली, ड्रीम गर्ल, प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असलेली. तर मुळात ज्या काळामध्ये खूप मराठी उद्योजक इतका बोल्ड विचार करत नव्हता मार्केटिंगचा, त्या काळामध्ये हा बोल्ड विचार जो आहे याचं कारण काय ठरलं.
वाटतं विचार बोल्ड हाच आहे की चॅलेंजिंग एक वातावरण ॲक्सेप्ट करणं, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणं आणि रिस्क घेणं, या गोष्टी असतील तर माणूस विचार बोल्ड करू शकतो. खूप वेळा माणूस दाबला जातो की आहे ते चांगलं चालू आहे, अजून नको घ्यायला रिस्क. कधी कधी मोटिवेशन कमी पडतं, पॅशन नसते काही. तर वाटतं ह्याचं जर का मिश्रण असेल तर माणूस विचार करू शकतो आउट ऑफ बॉक्स. आणि बोल्ड म्हणजे आपण म्हणतो बोल्ड आणि इरॅटिक असं मला दोन शब्द वेगळे वाटतात. बोल्ड म्हणजे काहीतरी जे कॅल्क्युलेटेड रिस्क आहे आणि इरॅटिक म्हणजे आपण की जे आपण मटका मारतो आपण की बाबा जमलं तर ठीक आहे. आता मग IPLला बघतो एखादा तो आपण शॉट मारतो तो म्हणजे हिट ऑर मिस आहे किंवा एक टेक्निक आहे. तर दिस इज डिसिजन घेतले माधुरीचं वॉज अ कॅल्क्युलेट डिसिजन की आता आपण एक्सपॅन्शन करतो आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी. आणि माधुरी अशी होती की एक महाराष्ट्रीयन कल्चरला एक म्हणतो आपण एव्हरग्रीन असं म्हणजे लाईफ टाईम एक ब्युटी आहे. तर मग ज्वेलरीबरोबर काय होतं, तर ज्वेलरीबरोबर आपले क्वालिटीज काय होत्या की एक लाईफ टाईम एव्हरग्रीन आणि त्याबरोबर एक सक्सेसफुल एस्टॅब्लिश फेस म्हणून माधुरी. मग माधुरीवर आम्ही अनेक दुकानं लॉन्च केली. आम्ही त्या काळात आम्ही अनेक कलेक्शन लॉन्च केली. आम्ही एक टाईमलेस नावाने माधुरीवर एक कलेक्शन लॉन्च केलं होतं की जे तिच्या म्हणजे जे तिने डिझाईन केलं होतं आमच्या टीमबरोबर बसून. आणि त्या थीम होती की ब्युटी इज टाईमलेस म्हणून ते नाव दिलं टाईमलेस त्याचं. आपण हे टाईमलेस कलेक्शन तर तुमचं आलं, पण विथ टाईम जगाबरोबर चालण्याची तुमची रीत आहे, परंपरा आहे आणि ती तुम्ही डिजिटल युगात राखून ठेवलेली आहे. तुम्ही डिजिटायझेशनकडे वळलेला आहात. ते कशा स्वरूपाचं? कारण असं ज्वेलरीमध्ये ठीक आहे, आम्ही रिटेल प्रॉडक्ट्समध्ये तर खूप डिजिटल आउटलेट्स बघतो आहे किंवा ॲप्स बघतो आहे. ज्वेलरीला कितपत शक्य आहे आणि कितपत प्रतिसाद मिळतो? ज्वेलरीला असं म्हटलं तर आता डिजिटलायझेशन हॅज टेकन ओव्हर द एंटायर वर्ल्ड. म्हणजे कुठलंही फील्ड बघितलं आपण डिजिटलायझेशनला आता पर्याय नाही आहे. आता ह्याच्यात ज्वेलरीमध्ये सेल जो आहे, इवन ॲमेझॉनचा बघितला आता सेल, तर ज्वेलरी त्याचा सेल खूप कमी आहे कम्पेअर्ड टू अदर कॅटेगरीज. हाच ट्रेंड इथे दिसतो आहे. गिफ्टिंग किंवा आपण जे म्हणतो कमॉडिटी आयटम म्हणजे बुलियनचे कॉईन्स बार्स हे ऑनलाईन विकले जातात. आणि बाकीला आम्ही जे हे केलं आहे ते केलं आहे मी इधर म्हणजे ऑमनीच्या स्टोअर मे बाय ऑफलाईन बट सी ऑनलाईन. म्हणजे तुम्ही सिलेक्शन ऑनलाईन करा आणि विकत ऑफलाईन घ्या. किंवा आम्ही आता आयटम दोन करतो आहे, रेडी टू शिप जे आयटम तयार आहेत किंवा मेड टू ऑर्डर. तर पण ऑनलाईनला ह्याचं पूर्ण इंटिग्रेशन आहे. येत्या काळात आम्ही आमचा अख्खा स्टॉक ऑनलाईन दिसणार आहे. त्या लोकांना कळेल हा स्टॉक रेडीमेड आहे, हा डायरेक्टली घेता येईल किंवा ऑर्डर देता येतील. पण आता शिपिंग इझी आलेलं आहे. लोकांना आता लाईफ टाईम आपण त्याला रिप्लेसमेंट वॉरंटी या गोष्टी करायला लागलेलं आहे. आणि आता छोट्या सणाला लोकांना ज्वेलरी घ्यायची असते. अगदी उदाहरणार्थ राखी, आत्ता आम्ही राखी भारतभर पाठवल्या, जगभर पाठवल्या. आता काही गिराईक ऑस्ट्रेलियातली होती पासून अमेरिकेपर्यंत आपण अनेक लोकांना बहिणीने इथे पैसे भरले, भाव राखी पाठवायचे. जम्मू काश्मीरला, अगदी ओरिसा, आसाम सगळीकडे आपण आता पोचू शकलो आहे. आणि येत्या काळ हा राहणार आहे ऑनलाईनचा. आपलं ॲप आहे. आता लोक फोन करत नाहीत. पूर्वी लोक फोन करायचे, आता भाव काय आहे, माझी ऑर्डर तयार आहे का. आता सगळं लोक ॲपवर बघायला लागतं. आता लोकांना सवय अशी आली की मी बघणार, OTP येणार, आलं की मला माझ्या समोर दिसणार. त्यामुळे आपण जे म्हणतो की जो एक्सपिरियन्स पूर्वी फिजिकल एक्सपिरियन्स होता तो आता आला व्हर्च्युअल एक्सपिरियन्स. पण त्याचबरोबर व्हर्च्युअल एक्सपिरियन्स किंवा बॉन्डिंग कसं ठेवता येईल, इमोशन कशा मेंटेन करता येतील, हे खूप महत्त्व आहे पुढच्या काळात. आणि मिक्स असा राहणार आहे की व्हर्च्युअलला फिजिकल सपोर्ट कसा देता येईल ह्याच्यावरती भर असणार आहे. पण मला वाटतं आहे व्हर्च्युअल आणि फिजिकलचं मिश्रण हे येत्या काळाचं गमिक आहे फॉर रिटेल. सौरभजींबरोबरची ही भेट म्हणजे खूप काही शिकवून जाणारी आहे. मुळात उद्योगात यशस्वी कसं व्हावं याची केस स्टडी आहे. आणि त्यामुळे सौरभजींना भेटत राहायला हवं, समजून घ्यायला हवं आणि मार्गदर्शनही घ्यायला हवं. तुम्ही आज ही वेळ दिलीत आणि मुळात शुद्ध विचार जर असला तर यश हे निश्चित मिळतं, हेही या निमित्तानं समोर येताना आम्हाला पाहायला मिळालं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज वेळ दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे